मित्रांनो, आपण आता रिंगण्यामध्ये आहोत आणि रिंगण्यामध्ये इथे आता टुर्नामेंट चालू आहे. इथे श्री केदारलिंग प्रीमियर लीग चालू आहे आणि पाहता इथे आता जबरदस्त अशी क्रिकेट मॅच चालू आहे. आणि जेवढे आता इथे आतमध्ये फिल्डर तुम्हाला तैनात दिसत आहेत, जेवढे सज्ज दिसतात त्याहीपेक्षा जास्त सज्ज आपल्याला या जी पिच आहे बाउंड्रीच्या बाहेर तुम्हाला दिसतात. कारण पाहताय सर्व बहुतेकची मुलं खेळाडू मुलं आहेत, बाहेरची मुलं आहेत, एकदम सज्ज आहे. जेवढे मैदानातले प्लेयर सज्ज नाही आहेत त्याहीपेक्षा जास्त सज्ज. तर त्यामागे कारण असं आहे की जो सिक्सर मारेल आणि जो बाउंड्रीच्या बाहेर बॉल येईल तो कॅच घेईल. जो प्लेयर कॅच घेईल, जो कोण बाहेर प्रेक्षक असेल, प्रेक्षकांमध्ये कोण कॅच घेईल त्याला 500 रुपयाचं बक्षीस आहे. म्हणून पाहताय हे सर्व सज्ज आहेत. जसे मैदानात प्लेयर सज्ज असतात त्याहीपेक्षा जास्त सज्ज आहेत. दादा आपण पाहत हे सगळे प्लेयर इथे आहेत, बघताय हे सगळे प्रेक्षक आहेत ना. हे सगळे जेवढे आतमध्ये जेवढे फिल्डर सज्ज नाही आहेत 500 रुपयासाठी एक कॅच दिला, 500 रुपयासाठी थांबलेला आहे. मी पण त्याच्यात आहे. हे सगळे 500 रुपयासाठी थांबलेले सर्व प्लेयर हे आमचे प्रेक्षक बघताय. आणि एखाद्या चांगल्या बॅट्समनच्या शोधा तुम्ही आता प्रतीक्षेत आहात एखाद्या चांगल्या बॅट्समनच्या जो आपला बाहेर येऊ सिक्सर मारेल. हा हे इकडे बघताय हे सगळे कॅच घ्यायसाठी सगळे सज्ज आहेत. काय ना ए इथे कॅच घेणार कोण आहे ते, ज्याला कोणाला 500 भेटले. तू कॅच पकडलास काय, तुला किती भेटले? 1000 रुपये. कसं वाटतंय? चांगलं वाटतंय. आणि आता पुन्हा कॅच घेण्यासाठी सज्ज आहेस तू, होय ना? कुठेही कॅच घेतलास तू याच ठिकाणी, होय ना? आपण बघताय. आणि आता इकडे प्रीमियर लीग चालू आहे, पहिलाच दिवस आहे, दुसरं पर्व पाहताय. तुम्ही सुद्धा बाहेर एकदम सज्ज आहात ना? हा. कधी बॉल येतोय आणि कॅच घेतोय. बाउंड्रीला 500 रुपये नाही आहेत, सिक्सर मारला तरच आहेत, होय ना? कुणाला भेटला आणखी 500 रुपये? इकडे शिवराज इकडे. शिवराज कॅच घेतलास ना? कुठे कॅच घेतला? कुठे कॅच घेतलास तू? बॅट्समन कोण होता माहितीये काय? बॅट्समनचं नाव कोण? प्रज्वल कांबळे. कुठल्या टीम मध्ये? SB वॉरियर्स मध्ये. हा ठीक आहे. आणि तो दुसरा कुठे येतो? ए तू जो कॅच घेतलास ना, तुला माहितीये का कोण बॅट्समन कोण होता आणि त्याचा फिल्डरचं नाव काय बॅट्समनचं? तेजस संडम. आणि दुसरा घेतलास तो? होय ना? दोघांचे काय आभार मानशील की नाही? जरा एकदा आमच्या चॅनलवर आभार मान दोघांचे पण. अच्छा. हा. आणि आता पाऊस पण येतोय, बघताय आता पाऊस पडायला लागला. आपला लाईव्ह आता सध्या बंद केलेला आहे कारण लाईट गेलेला आहे, त्यामुळे लाईव्ह आम्ही बंद केलेला आहे. हे सर्व आपले मुंबईकर आहेत, चाकरमनी आहेत, खास इथे प्रीमियर लीग साठी आलेले आहेत, होय ना? गावातलेच मंडळी. धन्यवाद तुमचं. आणि आता पाऊस आलाय, मी जातोय माझ्या घरात. आता माझा सेटअप तिथे दिसतोय. बघ हे पावसासाठी पाऊस येतोय. कोण आलं का हाड? हा बोय गाला. पाऊस आलाय. पाऊस आला. मी माझे कॅमेरे सांभाळण्यासाठी चाललोय. आता इथे ब्लॉग थांबवतोय. धन्यवाद. पाहताय रिंगण्यात आता पाऊस पडायला लागलाय. आमचा लाईव्ह आता आम्ही थांबवलेला आहे. मी पाहताय सगळं एका छत्रीमध्ये सर्व मंडळी आहे आणि आपला सेटअप पण सगळा इकडे एका छत्रीमध्ये आहे. इकडे 2 कॅमेरे 2 छत्रींखाली आहेत. इकडे मित्रांनो ताजी खबर आहे. ताजी आणि ताजी खबर ना.
आधी सुदे छत्री घेऊन हॅलो हे आहे नांगवाडी स्टेडियम मुक्काम पोस्ट तालुका लांजा जिल्हा रत्नागिरी. जरा कॅमेरा याच्यावर झूम करा. एक मिनिट ब्लॉग करतोय. आता गरम झाला ना. आता उद्या मस्त गरमी माडेल 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 गरमी माडेल. पाऊस अजून चालू आहे फक्त सर्व प्रेक्षक मंडळी आणि प्लेयर जिथे जागा मिळेल तिथे आता राहिले आहेत पावसातून. हा बघा इकडे ठेवला खाली काय रे पाऊस लागतोय आहे ना. आणि आमचा एक प्लेयर बघता इकडे एक प्लेयर आहे क्रिकेटचा. हा बघा मस्त लाईव्ह नाही हे आहे शूटिंग आहे. आणि इकडे बघा जागा मिळेल तिकडे उभे राहिलेले आहेत कारण पाऊस खूप पडतोय आता. काय कशी मंडळी मजा वाटते. गारगार वाटतंय ना. पाऊस खूप पडलाय आणि मैदान मला ओला झालाय. पिचवर कागद टाकलेला आहे फक्त पण कदाचित पाऊस आता गेला तर पुन्हा मॅचेस चालू होतील आणि आमचं लाईव्ह पण चालू होईल लाईट आला की. आमचं विघ्नेश बघताय कसं वाटतं विघ्नेश. म्हणजे काय गारगार वाटतंय ना आता. काका काय तुम्ही मॅच बघायला आल्यात आहे कुठल्या गावातलेच आहेत काय होय. सकाळपासून तुम्हाला बघतोय मॅच बघताय तुम्ही इथे. हा पाऊस आता खूप मोठा यायला लागलाय वाढायला लागलाय पाऊस आता. आता हे बघा इकडे आमचा पूर्ण आता हे फक्त मंडप तयार केलेला लाईव्ह साठी गळायला लागलाय पूर्ण आता. आमचा एक छोटा युट्यूबर जरा पावसात जा बघू जरा एकदा बोंबटचा पावसाचा एकदा बोंबट जा एकदा आमचा युट्यूबर कसं वाटतंय. तुमचा लाडका युट्यूबर तुम्ही बघतच असाल. या स्टेडियम मध्ये आता सध्या तरी पाऊस आहे तुम्ही बघू शकता. तिकडे सगळ्यांनी चप्पल वगैरे टाकले लाख जमा झाली आहे बघू शकता. उद्या वाटतं बाउन्सी पिच होईल असं मला वाटतं. जय हिंद जय महाराष्ट्र. धन्यवाद मस्त माझ्यापेक्षा खूप सुंदर बोललास एकदम तू खूप इकडे बघा. हा मस्त जवळ 10 ते 15 मिनिटं पाऊस पडून आता थोडा थांबलाय पण अजून रिमझिम पडतोच आहे. आणि तिकडे बघताय त्या छत्रीखाली सुद्धा बरेचसे आपली मुलं आहेत प्लेयर. बोला तुम्ही कधी बोलात तर ना. हे सगळे आमचे खेळाडू प्लेयर आहेत. काय कारगार वाटतंय ना. मगाशी बघितलं किती पब्लिक होतं 500 रुपयासाठी 500 रुपयासाठी 500 रुपये पोटावर पाय दिला ना आमच्या पावसान माहितीये काय पावसान. बारिश का मौसम आम्ही पावसाला ओरडलो आता पाऊस गेला आम्हाला घाबरला ना. धबधबा आहे धबधबा. आता मित्र तुझं नाव पण सांगा आता बरोबर. युट्यूबला जाताय ना. हो जो रिंगण्यातला डॉन आहे जो नाव सांग. योगीराज पेडणेकर. अरे वा नाम में दम है क्या. बोल युट्यूबला बोल. अरे तुम्ही खायचो आम्ही राजा बोलतो. इकडे आम्ही इलो ते तुमचं हे लाईव्ह करायला. गाव एक नंबर आहे. या अगोदर मी सुद्धा लाईव्ह केलेला आहे नांगरणी स्पर्धेमध्ये त्यामुळे इथली माणसं मला खूप आवडतात आणि त्यांचे स्वभाव पण खूप चांगले आहेत.
त्यामुळे मी हौशीने इकडे आलेलो आहे आणि मुद्दामच इकडे मी हा ब्लॉग बनवतोय. पावसाने वाट लावली. गेला पाऊस, पण पाऊस गेला आता पाऊस गेलाय. आता थोड्या वेळात कदाचित मॅच चालू होईल. युट्यूब करा. आमचा केदार लिंगदेव आमच्या पाठीशी आहे. होय, होय, म्हणून नक्कीच. पाऊस गेला, खेळायला भेटणार आम्हीच मारणार. अच्छा. बरं आता मला सांगा, आता मी मॅच भरवलेली आहे ना, आता हे मॅचचं नियोजन तुम्हाला कसं वाटलं सकाळपासून? म्हणजे आम्हीच नियोजन आहे ना? कसं सगळे त्याच्यातले होय ना? आता मी बाहेरचा आहे, मी सांगतो मला नियोजन जर आवडलं, कारण मी आल्यापासून मला इथे ट्रीटमेंट पण चांगली मिळाली आहे, चांगलं सहकार्य मिळालं आहे मला इथल्या माणसांकडून. धन्यवाद सर्वांचे. पाऊस आता थोडं थांबला होता आणि परत पुन्हा पाऊस सुरू झाला आहे बघा. मंडळी सर्व मैदानामध्ये प्लेयर आले होते, खेळाडू सर्व, आणि पाहता ही सर्व शेतमळे आहेत, मशागत वगैरे केलेली आहे. परंतु हे सर्व व्यवस्थित सांभाळून क्रिकेट खेळ इथे खेळला जातो आहे. हा इकडे आपण पिच पाहत आहे. आता पिचवर पूर्ण पाणी झालं आहे, हे बघताय. हा इथे झाकून ठेवला आहे पिच, त्याच्यामध्ये पूर्ण पाणी झालं आहे. आता पाणी खूप साठलं आहे. त्यांचे सर्व आता हे आयोजक मंडळी आहेत, त्यांनी खूप सुंदरचं आयोजन केलेले आहे क्रिकेट मॅच. परंतु आता पाऊस आला त्यामुळे थोडासा व्यत्यय निर्माण झाला आहे. हे पिच इथे बघताय आपण झाकून ठेवलेलं आहे. जसं इंटरनॅशनल पिचवर जसं झाकून ठेवलं जातं पिच, त्याप्रमाणे ते झाकून ठेवलेलं आहे. आपण आता रिंगणे या गावामध्ये आहोत आणि तेथील हे वातावरण आहे. पाऊस खूप पडतोय, जवळजवळ 15 ते 20 मिनिटं पाऊस पडतोय. थोडा मध्ये थांबला होता. हे सर्व आमचे खेळाडू आहेत बघताय, जिथे छत्री आणि जिथे विसावासाठी जागा मिळेल त्या ठिकाणी थांबलेले आहेत पावसाच्या बचावासाठी. हे सर्व खेळाडू आहेत आमचे. कसं गारगार वाटतंय ना? सर्व आमचे बघताय, सर्व हे आयोजन करणारी मंडळी आहेत सर्व ही. आणि आपली ट्रॉफी आहे ही 1 नंबरची ट्रॉफी आहे की उपविजेता आहे. हा, उपविजेताची आहे. आता पावसाने थोडंसं खूप व्यत्यय आणलं इथे, परंतु पाऊस आता कमी झाला तर नक्कीच इथे आणखीन 2-3 सामने तरी खेळवले जातील.